युद्ध नको होता या अशा अनमोल विचारावर मी माझे मनोगत व्यक्त करणार आहे। युद्ध नको बुद्ध हवा म्हणजेच काय तर युद्ध ही अत्यंत विनाशकारी गोष्ट ज्यामुळे ज्याचा अंत वाईटच होतो। युद्ध मग या उलटच बुद्ध म्हणजे ज्ञानाचा महासागर व अहिंसेचे अखंड या जगाला युद्धाच्या विचारांची गरज आहे असे या वाक्यातून समजून घेते। आदरणीय अध्यक्ष, गुरुजनवर्ग व विद्यार्थ्यांनो, मी पायल मानपाटी आजचे विचार बोलणार आहे की तुम्हाला समजतेच असेल। तर युद्ध नको बुद्ध हवा हे वाक्य जरी छोटे वाटत असले तरी याचा अर्थ फार मोठा आहे। यामध्ये युद्धाने माणूस हरतो तर बुद्धाने माणूस जगतो। युद्धाने समाज जगतो तर बुद्धाने समाज फुलतो। आजचे युग तंत्रज्ञान व विज्ञानाचे युग असले तरी माणसाची मनोवृत्ती येते। माणूस हा चंद्रावर पोहोचला तरी माणसाची मनोवृत्ती काही फरक पडेना। माणसाची मनोवृत्ती बदलायला हवी हे माणसाला कळेना। आज आपण चंद्रावर पोहोचलो तरी माणूस माणसालाच लढत आहे। जातीवाद, धर्मवाद, प्रदेशवाद, धार्मिक गोष्टींमुळे, धार्मिक संघर्षामुळे आपल्या भारत देशाला महत्त्वाची राज्यघटना देणारे विश्वरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, छत्रपती शिवरायांसारखा राजेरामात नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व या तीनही गोष्टींचे एकंदरीत जन्माला घातलेला सुपुत्र छत्रपती शिवरायांसारखा एक वीर योद्धा आपल्या महाराष्ट्राच्या मातीच्या मातीला राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ साहेब हिरे, मोती, माणिक किंवा सोन्यापेक्षाही अन्नधान्य श्रेष्ठ मानणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर तसेच इतर सर्व महापुरुषांनी कोटी कोटी प्रणाम समर्पित करते। तसे लोकांना वाटलं तसेच एक नातू प्रकल्पाने या महाराष्ट्रातला असे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील छत्रपती शहाजीराजे सर्वांच्या चरणी नतमस्तक होते व इथे बसलेले सर्व प्रेक्षकांच्या चरणी नतमस्तक होते व माझ्या भाषणाला सुरुवात करते। नमस्कार, माझे नाव अमृत ब्रह्म कवी आहे। मी आपल्यासमोर शिवशाही ते लोकशाही हा विषय मांडते। ज्या देशात भाकरीच्या एका तुकड्यासाठी लोक स्वतःला विकायला तयार होते व त्यांना विकत घेण्यासाठी तयार नव्हते, अशा या देशात, अशा या राज्यात, अशा या महाराष्ट्रात माझ्या शिवरायांनी, माझ्या शिवप्रभूंनी, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले। हा इतिहास आहे माझ्या राज्याचा। आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांकडून स्त्रियांचा आदर करणे शिकले पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज स्त्रियांचा मान सन्मान करत होते। ते मोहिमेवर जाताना सर्वांना एकत्र घेऊन जात होते हे खरं, पण लोकही त्यांच्या बरोबर आवडीने यायचे हेही तेवढेच खरे। मग तो विचार, एकात्मतेचा संदेश, एकता, समता, बंधुता। छत्रपती शिवाजी महाराज मोठे झाले पण ते का मोठे झाले? कारण की त्यांनी सर्वांना एकत्र केले। महापुरुष कोणत्या जातीची किंवा कोणत्या धर्माची नाही। आपल्याला हे काम कळत नाही, आपण याचा विचार केला पाहिजे। काही महापुरुषांची जयंती आली की आपण त्यांच्या प्रतिमा डोक्यावर घेऊन नाचतो। त्यांना डोक्यावर घेण्याची गरज नाही, तर त्यांना डोक्यात घेण्याची गरज आहे। काही नव्याने जयंत्या सुरू झाल्या, काही मुलांचे विचार आले, काही युवकांचे विचार आले की आमचे रक्त भगवा आहे, आमचे रक्त निळा आहे, आमचे रक्त हिरवा आहे। रक्तात आणि भक्ताच्या महापुरुषांना घ्यायचं असेल तर त्यांचे जयंत्याच करू नका ना। छत्रपती शिवाजी महाराजांनी जर जातीपातीने राज्य केले असतं तर अवघड। मी संजय दगाजी रावणकडे, मुख्याध्यापक MIT हायस्कूल शिकवतो, ग्रामोद्योग शिक्षण मंडळ संचालित MIT हायस्कूल शिकवतो। येथे दरवर्षी 9 ऑगस्ट निमित्ताने आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येते। संस्थेचे अध्यक्ष संस्थापक
स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी आनंदराव देशमुख यांच्या स्मरणार्थ ही आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा सन 1997 पासून आम्ही सुरू केलेली आहे आणि ती आज तागायला चालू आहे. शहरातील विविध शाळांना पत्र देऊन यामध्ये सहभाग नोंदवला जातो. 5वी ते 7वी हा एक गट आहे आणि 8वी 10वी या गटातनं अशा एका शाळेतनं 2 विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतात. यावर्षी छोटा जो गट आहे मध्यम गट या गटामध्ये 16 विद्यार्थी आणि मोठ्या गटामध्ये 26 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. स्पर्धेचे जे विषय आहेत त्या विषयामध्ये ज्या ज्वलंत समस्या आहे समाजातील त्याच्यावर ते घेतलेले आहेत. ते विषय त्यातला एक जो गट आहे 5वी ते 7वी या गटामध्ये अहिल्याबाई होळकर, एक कुशल प्रशासक, आधुनिक समाजामध्ये लोप पावत जाणारे संस्कार, सती ते वैष्णवी न थांबलेला प्रवास. ब गटामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वराज्य नव्हे, युद्ध नको बुद्ध हवा, शिवशाही ते लोकशाही या विषयावर विद्यार्थ्यांनी चांगली तयारी करून स्पर्धेमध्ये उत्कृष्ट असं भाषण केलेलं आहे. हे जे सर्व विषय हे समाजाशी निगडीत समाजामध्ये जे ज्वलंत प्रश्न आहेत त्याच्यावर उपाययोजना सुचवणारे आहेत. सहभागी शाळा ज्या आहेत त्या सर्व शाळांना मी धन्यवाद देईल की ते दरवर्षी या स्पर्धेमध्ये आमच्या शाळेत विद्यार्थ्यांना पाठवतात, आमच्यावर विश्वास दाखवतात. थँक्यू. किती शाळेने सहभाग नोंदवला? या ठिकाणी 26 शाळांचा सहभाग नोंदवलेला आहे. सर, याच्यामध्ये पारितोषिक वितरण कसं होणार आहे आणि काय काय विद्यार्थ्यांना? आज स्पर्धा संपल्यानंतर त्याचे क्रमांक काढले जातील आणि साधारणतः सोमवार दुपारनंतर व्हॉट्सअप जो ग्रुप आहे त्या ग्रुपवरती स्पर्धेचा निकाल कळवला जाईल आणि मंगळवारी जे आहे साधारणतः 12 वाजता मंगळवारी 12 तारखेला या स्पर्धेचं वितरण 12 वाजता ठेवण्यात आलेलं आहे. परीक्षक म्हणून कोण आलेले? परीक्षक म्हणून जे आहे ते बाजूच्या शाळेतले जे आहे ते शिक्षकच या ठिकाणी परीक्षण करतात. आणि सर, वितरणाचा कार्यक्रम केव्हा होईल? वितरणाचा कार्यक्रम 12 तारखेला 12 कोणाचे असते? प्रमुख पाहुणे जे शाळेतलेच आम्ही सर्व शिक्षक आणि प्राचार्य असतात त्यांच्या हस्ते आम्ही बक्षीस वितरण देतो. सर, 1997 पासून तुम्ही या स्पर्धा सुरू केल्या. या स्पर्धेसाठी वेगवेगळे विषय देण्यात येतात. कोणत्या अद्यापपर्यंत विषय दिलेले आणि त्याच्यामध्ये कोणत्या विषयावर फोकस केला आहे? समाजातले जे अनेक ज्या समस्या आहेत त्या समस्यापैकी एक समस्या छोट्या गटात आणि एक मोठ्या गटात आपण देतो. त्याच्यामध्ये मागच्या वर्षी आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता त्यावरही ठेवलं होतं. त्याच्यानंतर पर्यावरण प्रदूषण एक मोठी समस्या त्याच्यावर आम्ही ठेवलेलं आहे. यावर्षी ज्या घटना घडलेल्या आहेत आता स्त्रीवर होणारे अत्याचार जे आहेत त्याच्यामध्ये वैष्णवी हे नाव महाराष्ट्रामध्ये माहिती नाही असा कोणी माणूस नाही. बस सती ते वैष्णवी न थांबलेला प्रवास हे कधी थांबला या विषयावर विद्यार्थ्यांनी त्यांचे मनोगत मांडलेले आहे. त्याच्यानंतर साधारणतः प्रत्येक वर्षी एक समाज सुधारण याच्या विषय आम्ही ठेवतो. म्हणजे विद्यार्थी त्या निमित्ताने काय करतात, वाचन करतात आणि चांगल्या पद्धतीने प्रेझेंटेशन करतात. पाटील रंजना वर्मा, सहशिक्षिका MIT हायस्कूल शिरपूर फोर. आज 9 ऑगस्ट रोजी आमच्या शाळेमध्ये आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. त्या स्पर्धेमध्ये जवळपास 26 शाळांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे. त्या 26 शाळांमध्ये एक अ गट 5वी ते 7वीचा आणि एक ब गट 8वी ते 10वीचा आहे. म्हणजे प्रत्येक शाळेतून 2 विद्यार्थी ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि एकूण सहभाग आहे 42 विद्यार्थ्यांचा. त्यामध्ये मला सांगण्यास कौतुक वाटतं की त्यामध्ये जवळपास 90% मुली आहेत आणि फक्त 10%च मुलं भाषण देत आहेत. आपण ज्या ठिकाणी म्हणतो की मुली कुठंतरी कमी आहेत हे असं दिसून येत नाही आणि त्या प्रत्येक मुली ह्या अगदी आपल्या पोट तिडकीनं आपलं वक्तव्य सादर करत आहेत. संपूर्ण हॉलमध्ये ज्या मुली बोलत आहेत त्या पूर्ण मुलींचाच आवाज जास्त येत आहे. त्याबद्दल कुठून तरी ह्या स्पर्धेतून मुलींसाठी प्रोत्साहन मिळतं आणि मुली स्टेजवर येण्यासाठी आजकाल शाळांमधून त्यांना धाडस मिळत आहे असं मला वाटतं. मॅडम, आता आम्ही भाषण ऐकलं. भाषणामध्ये राजकीय पुढाऱ्यावर सहसा जास्त फटकारे मारताना दिसतात विद्यार्थी. म्हणजे मुलांना या निमित्ताने राजकीय समज निर्माण झाली का असं वाटतंय का तुम्हाला? समज निर्माण झाली आणि त्यांना विषयच असा दिला होता की शिवशाही ते लोकशाही
मग ह्या विषयामध्ये त्यांना शिव राज्यांचं राज्य कसं चालत होतं आणि आजची लोकशाही कशी चालती आहे त्यांना म्हणजे इतिहासही कळाला आणि वर्तमानही कळालेलं आहे. वर्तमानामुळे त्यांना आपसूक त्यांना काय कळालं आहे, राजकीय कळालेलं आहे, राजकीय वातावरण कसं आहे याचा अभ्यास थोडासा त्यांनी बोलून केलेला आहे.